दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नगरच्या केडगाव येथील भूषणनगर लिंक रोडवर संदीप कोतकर युवा मंच आणि श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई येथील D88 या गोविंदा पथकानं उत्साहात सलामी देत दहीहंडी फोडली, तर उत्साहपूर्ण वातावरणात गोविंदा गोविंदाच्या तालावर केडगाव परिसरातील हजारो नागरिक या दहीहंडी सोहळ्यात सहभागी झाले. उपस्थित अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी व संदीप उद्योग समूहाचे अध्यक्ष भानुदासजी कोतकर साहेब यांच्या वतीनं मी आपले सर्व गोविंदांचं आजच्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. दहीहंडी म्हणजे ही एक जोडीदारांनी, कृष्णाच्या जोडीदारांनी केलेला सण आहे. खांद्याला खांदा लावून त्यांनी त्या टायमाला ज्या लोण्याची दहीहंडी फोडली, त्याचप्रमाणे आपण माझे सगळे युवक मित्र आहेत, त्या मित्रांनी मला या कार्यक्रमासाठी खूप अशी मदत केली. हा कार्यक्रम एकट्या दुकट्याचा नाही, गणेशजी सातपुते असतील, महेशजी सरोदे असतील, आम्ही सर्व युवक हे संदीप दादांच्या कार्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेले कार्यकर्ते असून आणि केडगावमध्ये आपण यावर्षी मागच्या वेळेस झालेली चुकी यावेळेस विकास कामाची दहीहंडी फोडून आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत. दहीहंडी उत्सवानिमित्त उपस्थित राहिलेले सर्व केडगाववासियांची मी भैरवनाथ पायी दिंडी सोहळा अध्यक्ष व संस्थापक भानुदासजी कोतकर साहेब यांच्या वतीने सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आणि तसेच अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी यांचे अहिल्यानगर मधील केडगाव वासियांच्या वतीने त्यांचं पण मी स्वागत करतो. तर नगरला एक वेगळं वैभव आणि वेगळ्या विकासाकडे नेणारं परिवार म्हणजे कोतकर परिवार, आणि त्यांच्या माध्यमातून नगरचा जो विकास नगरकरांना दिसला आहे तो कोतकर परिवारच करू जाणे, कारण त्यांचं स्किल आणि काम करण्याची पद्धत ही कोतकर परिवाराची ही वेगळी आहे. आणि त्याची चुणूक देखील संदीप दादांच्या महापौरकीच्या काळामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे मी अशा कोतकर परिवाराचा असं छान असा उपक्रम या दहीहंडीचा या ठिकाणी घेण्यात आला, त्यांचं मी आपल्या नगरवासियांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. या केडगावमध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा या कोतकर परिवाराने आपल्या सर्वांना दाखवून दिली, या नगर शहराला दाखवून दिली, त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, सामाजिक कार्यक्रम असू द्या, शैक्षणिक कार्यक्रम असू द्या, कोतकर परिवाराशिवाय कुठल्याच कार्यक्रमाला शोभा येत नाही, आपल्या केडगावच्या तमाम जनतेला माहिती आहे. आणि म्हणून आज आगळा वेगळा सोहळा आज आदरणीय कोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण हा सोहळा पाहतोय. हा दहीहंडीचा कार्यक्रम ऐतिहासिक असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होत आहे. आणि म्हणून आदरणीय कोतकर साहेब, आपण ज्या पद्धतीने आम्हाला एक मानाचं सन्मानाचं स्थान या केडगावकरांना दिलं, खऱ्या अर्थाने जे उंच स्थान आपण या ठिकाणी केडगावला दिलं, जो विकास या ठिकाणी या नगर शहराला दाखवून दिला, आणि म्हणून आपल्या सर्वांचा या ठिकाणी कोतकर साहेबांच्या वतीने आणि आदरणीय संदीप दादा कोतकर मंचा युवा मंचा वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. दहीहंडी फोडणाऱ्या पथकासाठी 11,01,111 रुपयांचं विक्रमी बक्षीस ठेवलं गेलं. तर या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करताना ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप कोतकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा कार्यक्रम घडवला गेला. ही केवळ दहीहंडी नसून केडगावमधील रखडलेल्या विकास कामांची हंडी फोडली आहे, असं संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष भूषण गुंड आणि सागर सातपुते यांनी म्हटलंय, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केल्यामुळे त्यांचेही आयोजकांच्या वतीनं आभार मानले गेले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, दत्ता जाधव, संजय गारुडकर, पोपट कराळे, बापू राहिंज, बापू सातपुते, आदित्य राजे कोतकर, गणेश सातपुते यांचं केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर.
प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 34 41 74.